तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये। तर आता सध्या मी इथं उभा आहे नाशिक रेल्वे स्टेशनवर आणि नाशिक रेल्वे स्टेशनवर आपण जाणार आहोत मुंबईला। तर अशा हिडन प्लेसवर आपण जाणार आहोत। तर आता आपण इथं उभा आहे, इथून आता आपण डायरेक्ट मुंबईला जाऊ आणि मुंबईवरनं डायरेक्ट आता आपण त्या प्लेसवर कसं जायचं आहे, कुठली कुठली ट्रेन पकडावी लागेल आणि कुठे कुठे जावं लागेल, तर हे पूर्ण गाईड करणार आहे तुम्हाला। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, फायनली आपली ट्रेन आली आहे, आता आपण बसून निघूया। तर मित्रांनो 78 नंबरची ही सीट आहे, भेटली आपल्याला विंडो सीट आपली। हा पार्थ हॅलो कर। मित्रांनो, आपण इगतपुरी स्टेशनवर थांबलेलो। आता इगतपुरीवर ही ट्रेन थांबली। तुम्हाला तिथं धम्मगिरी विपश्यना केंद्र दिसत असेल, तर तिथं आपण इंस्टाग्रामवर रील बनवली आणि जे की ती रील खूप व्हायरल गेलेली आहे, इतकी व्हायरल गेलेली का तुम्ही इंस्टाग्रामवर जाऊन बघू शकता। तर आता इथं थांबलो आहेत, आता पुढे निघाल्यानंतर निघूया पुढे आपण। मित्रांनो, पोहोचलो आपण ठाण्याला। ठाण्यावरच आपण मुंबईला नाही गेलो आहे, ठाण्यालाच उतरलो आहे। ठाण्यावरनं आता आपण बस स्टँडवर जाणार आहे आणि बस कुठली पकडायची आहे तुम्हाला हे बघा। मुंबईमध्ये आल्यावरच घाम वगैरे यायला सुरुवात झाली आहे आणि इथे गरम व्हायला लागलं नाही का। तर चला जाऊया आपण। ठाणे स्टेशनपासून आपण बाहेर आलो आहे। बाहेर आल्यानंतर तुम्ही बघू शकता की बाहेर आल्यानंतर तुम्हाला ही पूर्ण लाईन लावावं लागेल। लाईन लावल्यानंतर तुम्हाला रिक्षा वगैरे इथे भेटतील आणि हे जे समोरचे दादा हे गाईड वगैरे करता की कुठून कुठं जायचं हे रिक्षा सांगता। रिक्षात बसल्यानंतर तुम्हाला सांगायचं आहे की कोलशेट नमो गार्डन हे कल्पतरू सिटीमध्ये आहे, तर तुम्ही डायरेक्ट रिक्षावाला तुम्हाला पोहोचवेल। चलो आपण बाकीची सुंदर आहे, खूप पक्षी बसलेले, पक्षी बघू शकता, पक्षी बघा। आता आम्ही स्पेशल रिक्षा करून आलो, तर स्पेशल रिक्षा करून आम्हाला 117 रुपये मीटर झालेले, म्हणजे 117 रुपयामध्ये आपण इथं पोहोचलेलो आहे। तर शेअरिंगमध्ये तुम्हाला 30 ते 40 रुपये लागतात शेअरिंगमध्ये, आणि शेअरिंगवाली रिक्षा इथे कुठं उतरवती माहीत नाही, पण तुम्हाला तिथून शेअरिंगवाली रिक्षा जर उतरून ज्या स्टॉपवर उतरत असेल तर तुम्हाला तिथनं पायी येऊन इथं यावं लागेल। आणि फायनली आपण इथं पोहोचलो आहे। खाली तुम्ही बघू शकता, तर इथे समोर तिकीट काउंटर आहे, बघू शकता। आता आपण तिकीट काढू आणि समोर बघूनही घ्या किती आहे। तर 20 रुपयाचे तिकीट आहे। तर आता आपण 20चे तिकीट घेतले, 2 40 रुपयाचं एक तिकीट, एक अडल्टचं 20 रुपये आहे। तसं तुम्ही बोर्डमध्ये बघू शकता चार्जेस कसे कसे आहे। तर चला जाऊया आपण मध्ये। तर फर्स्टमध्ये आल्यानंतर एंट्री बघू शकता की ही आहे। हे काय तुम्ही मध्ये सोडणार का? मध्ये तुम्ही सोडणार का? ज्येष्ठ नागरिकांना आहे। अच्छा, ओके। ही सिनियर सिटीजनसाठी गाडी, त्यांच्यासाठी आहे ही। मध्ये इकडे बघा, छान गार्डन एकदम, सिटिंग एरिया वगैरे केलेला इथे। थोडंसं पुढं आल्यानंतर हे तुम्हाला हे दिसतो किड्स प्ले एरिया आहे। खूप मोठं गार्डन आहे हे रस्ते वगैरे केलेले इथं बघू शकता तुम्ही। इथनं एंट्री केल्यानंतर हे बघा, हे तुम्हाला इथं दिसतंय छानसं सुंदरसं गार्डन। हे टेक्चर वगैरे बघा किती भारी केलेलं आहे, डोर टाइप केलेलं आहे।
तर मित्रांनो इथं थोडंसं पुढं आल्यानंतर तुम्हाला हा गेट वगैरे दिसतोय बघायला. आणि इथे गार्डन वगैरे बघू शकता. इथे बघा हे चायनीज टाईप केलेलं आहे. आणि हे बघा सजावट वगैरे एकदम सुंदर केलेली. इथे खूप मोठं गार्डन आहे. आणि इथे लिहून ठेवलेलं आहे यांनी, इथे वाचू शकता तुम्ही. हा एक इथं दुसरा स्पॉट आहे. हे चायनीज गार्डन आहे. इथे बघा मध्ये खूप सुंदर बनवलेलं आहे. हे बघा आता इथनं बाहेर पडल्यानंतर साईडलाच हे येत आहे. हा बांबू ब्रिज आहे. तर इथून बघा तुम्हाला मधून दाखवतो मी. बघा इकडची साईड पण बघा. बघा वा किती सुंदर आहे. हा मित्रांनो इथं चेस वगैरे ठेवलेले आहे. आणि पूर्ण चेसची थीम केलेली आहे. बघा बघू शकता तुम्ही. हे जागी जागी मॅप असे दिलेले गार्डनचे. आता तिथे चेस आहे. तिथे चेस ठेवलेले. आता आम्ही इथे सरळ सरळ आलेलो. इथे पुढे चाललो आम्ही. इथं किड्स प्ले एरिया दिसतं आपल्याला. इथे इकडनं एंट्री वाटतं. इकडनं जाऊ. सायडमध्ये गाणं चालू आहे. हे बघा हा किड्स प्ले एरिया आहे. पूर्ण पुढं आल्यानंतर हा बघायला मिळतो. इथं तर आपण काही खेळणार नाही. आपण पुढे जाऊया. हा दुसरा किड्स प्ले एरिया इथे दिसतो आपल्याला. पुढं आल्यानंतर हा असा दुसरा किड्स पार्क बघायला मिळतो. हे सेंटरला बुलबुल्या टाईप केलेले असं. हे गार्डन बाजूचं आहे. बाजूने चाललो आम्ही आता सरळ. तोच एरिया आहे. तोच एरिया. इकडे साईडला त्या गार्डनच्या बाजूचं हे आहे. आणि ह्या गार्डनच्या बाजूचा हा एरिया एक ॲडव्हेंचरसाठी केलेलं आहे. एक मध्ये हा पण एरिया दिसतो गार्डनच्या बाजूचा. आता आम्ही असं फिरून इकडनं असं फिरून आलो होतो. आता इकडनं असं आलो आहे. हे पण दिसतंय तुम्हाला पूर्ण एरिया. हे कुठे कुठे काय आहे पूर्ण मार्किंग केलेली आहे. पूर्ण दाखवलेलं आहे कुठे कुठे काय आहे. हे असं प्रत्येक ठिकाणी केलेलं आहे. लेक झोन वगैरे इथे समोर पुढे. बघू शकता तुम्ही पूर्ण बनवलेलं आहे इथे. पुढे आल्यानंतर हे पूल टाईप बनवलेलं आहे इथे मध्ये. बघू शकता हे गार्डन आहे पूर्ण. जे वॉटर लेक येते हे पूर्ण. हे बघा हा पूल वगैरे बनवलेला आहे. हा पूर्ण पूल आहे असा. इथलं हा पूर्ण बनवलेला आहे. सरळ आल्यानंतर याच्या लेफ्ट साईडने आपण मध्ये चाललो आहे. मध्ये नंतर हे पूर्ण लेक आहे. इथं खाली पूर्ण लेक दिसतंय तुम्हाला. वरती जाऊन हा एक स्पॉट छान वाटतोय. हा एक स्पॉट आहे इथे. हे असे स्पॉट बनवलेले इथे छोटे छोटे आहे बघा. एक इथं वरती आल्यानंतर इथं हे असे स्पॉट आहे. तर मित्रांनो तुम्हाला हे ठिकाण आवडलं असेल, हा स्पॉट आवडला असेल तर नक्की एकदा व्हिजिट करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.